हुपरी नगरपालिकेतील एका अधिकाऱ्यानं एका कामासाठी पैसे घेतल्याचा गंभीर आरोप करत सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी सर्वसाधारण सभेत खळबळ उडवून दिली। तसंच अतिक्रमण कारवाई करताना शहरातील बड्या धेंड्यांना सोडून सर्वसामान्य जनतेला वेठीला धरल्याचं सांगून सभाच रोखून धरण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला होता। मात्र अण्णासाहेब शेंडुरे यांच्या आरोपावर प्रशासन अधिकाऱ्यांनी समर्पक उत्तरं दिल्यानंतर सभा खिळीमिळीच्या वातावरणात पार पडली। सभेत 16 विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली। हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या सांस्कृतिक हॉलमध्ये नगरपालिकेची 5वी सर्वसाधारण सभा पार पडली। या सभेत महत्त्वाच्या 16 विषयांवर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली। सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मंगलराव माळगे होते। सभेच्या सुरुवातीला बांधकाम विभागाचे क्लार्क मीरासाहेब शिंगे यांनी मागील विषय पत्रिका वाचण्यास सुरुवात केली। मात्र सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांनी रुद्रावतार धारण करत टेंडर प्रक्रियेत नगरसेवकांना विश्वासात घेतलं जात नाही, अतिक्रमण मोहिमेदरम्यान नगरपालिकेच्या समोरील एका कॉम्प्लेक्सच्या पार्किंगकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून गोरगरिबांवर कारवाई केल्याचा आरोपही शेंडुरे यांनी केला। तसंच कर विभागात काम करण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे मागितल्याचा गंभीर आरोप करून सभाच रोखण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे काही काळ गोंधळ उडाला। यावेळी नगराध्यक्ष मंगलराव माळगे आणि मुख्याधिकारी अजय नरळे यांनी नगरसेवक अण्णासाहेब शेंडुरे यांच्या आरोपावर समर्पक उत्तरं दिल्यानं सभा सुरळीत पार पडली। यावेळी भागावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करणं, भुयारी गटर करणं, विविध विभागाकडे मनुष्यबळ पुरवणं, घनकचरा व्यवस्थापन, मिरची कट्टा सुशोभीकरण करणं, शासकीय जमिनीवरील अतिक्रमण कायम करणं, बाग बगीचा आणि ओपन जिम उभारणं अशा 16 विषयांवर चर्चा झाली। त्यामध्ये अमेय जाधव, दीपक बेडगे, संदीप आपटे, नगरसेविका सोनाली जाधव, रेवती पाटील, गीतांजली पाटील, सरिता कौंदाडे यांनी सहभाग घेतला। शहरात घनकचरा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्यानं नगरपालिकेत सन 2017 ते 2026 पर्यंत घनकचरा व्यवस्थापनाचं काम असलेल्या सर्वच ठेकेदारांचा काळ्या यादीत समावेश करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला।